आजची गोष्ट महाराष्ट्रातील प्रत्येक नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण ज्या कंपन्यांना आपण सुरक्षित मानतो तिथे आता मोठी छाटणी म्हणजेच ले ऑफ क्रायसिस सुरू झालेला आहे. IT क्षेत्रातील संकट आता मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. काही महिन्यांपासून आपण TCS आणि ॲक्सेंचर सारख्या जगातील मोठ्या IT कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची बातमी ऐकत आहोत. या कंपन्यांनी परफॉर्मन्स किंवा रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. याचा अर्थ काय? म्हणजेच आता मोठ्या कंपन्यांमध्ये देखील नोकरीची शाश्वती राहिलेली नाही. ग्लोबल आर्थिक मंदी, ग्लोबल इकॉनॉमिक स्लोडाऊन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIच्या वाढत्या वापरामुळे अनेक कामे आता स्वयंचलित होत आहेत. आता ऑटो सेक्टरमध्येही भूकंप येत असल्याचं दिसत आहे. IT कंपन्यांनंतर आता ही छाटणीची लाट मोठ्या कार उत्पादक कंपन्यांपर्यंत पोहोचलेली आहे. एका प्रसिद्ध आणि मोठ्या कार कंपनीने तब्बल 3000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखलेली आहे. ही कपात मुख्यतः अमेरिका, युरोप आणि आशियातील त्यांच्या युनिट्समध्ये होणार आहे. सध्या कार उत्पादक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कार कंपन्यांमध्ये होणारी ही कपात एक गंभीर इशारा आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की कंपन्यांच्या विक्रीमध्ये आणि नफ्यामध्ये मोठी घट झालेली आहे किंवा कंपनीने आता ऑटोमेशन आणि नवीन तंत्रज्ञान वापरून खर्च वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी, तुम्ही जर IT मध्ये असाल किंवा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात असाल तर हे बदल समजून घेणे गरजेचे आहे. त्यावर आपण काय करू शकतो तर डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, AI/ML सारख्या हाय व्हॅल्यू स्किल्स शिका. फक्त एका कामावर अवलंबून न राहता इतर विभागांची देखील माहिती घ्या आणि स्वतःला अपग्रेड करा. सर्वात महत्त्वाचा धडा काय आहे तर कोणतीही नोकरी कायमस्वरूपी नसते. तुम्हाला तुमच्या कामात सतत अपडेट राहणं गरजेचं आहे. ज्या कर्मचाऱ्यांमध्ये भविष्यातील लागणारी कौशल्ये म्हणजे फ्युचर स्किल्स आहेत त्यांची गरज नेहमीच भासणार आहे. तुमच्या मते ही कर्मचारी छाटणीची लाट कधीपर्यंत चालेल आणि AIमुळे तुमच्या नोकरीला धोका आहे का? तुमचे मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.